आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हॅलो हॅलो मॅडम, कशात? मला सांग, तब्येत कशी आहे? बरं वाटतंय ना आता तुला? बरी आता ऑफिस मध्ये आले मी। काय? अगं तू ऑफिसला का गेलीस? अनु आराम करायचास ना। आणि मला सांग, डॉक्टरांनी काय सांगितलंय? अगं आपल्याला खूप प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहे। प्लीज अनु, असं नको करत जाऊस। हो, आधी घरीच आराम करायचा आहे मला, पण त्याआधी ऑफिस मधली काही कामं होती, काही जबाबदाऱ्या होत्या, त्या डिस्ट्रीब्यूट करायच्या होत्या म्हणून आले होते मी। बरं बरं, मला सांग, त्या आल्यात का ऑफिसला? आय मीन तुमच्या त्या कलेक्टर बाई, त्या आल्यात का ऑफिसला? हो, आली आहे ना ती। अरे हो आधी, मी काही दिवस ऑफिस मध्ये येणार नाही आता। तू येशीलच ना अधून मधून इथे, आणि इथून पुढे कलेक्टर बाई तुला रिपोर्ट करणार आहे। बाकीचं मी तुला घरी आल्यावर सांगते। हॅलो आधी, ऐकतोयस ना? हो हो, ऐकतोय ना मी, ऐकतोय। बोल बोल। बरं ठीक आहे, चल घरी आल्यावर बोलू। बाय। ठीक आहे, घरी आल्यावर बोलूया आपण। आता हे आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागलं। सुंदरी जर तिथेच राहिली ना, तर कधी काय होईल नाही सांगता येत। स्टाफ मधल्या एकाला जरी कळलं तरी संपलंच सगळं। नाही नाही, आता मला काहीही करू कृष्णाशी बोलायलाच लागणार। गण्या, मला एक कळत नाही, ह्या अनु मॅडम तरी सुंदरीचं काय गॅटमॅट आहे काय? म्हणजे किती सांभाळून घेते सुंदरीला, किती विश्वास ठेवत्या, सारखं नवीन जबाबदारी, नवीन काम। आणि मला सांग, जेव्हा अनु मॅडमचा नवरा काय खोळाबेळा आहे काय? त्याला माहित नाही अनु मॅडम आणि आदित्य बद्दल? बरं ते समज सोड, आपल्या सुंदरीला तर माहित आहे का नाही समज? यो जो काय रे, हा काय चाललंय? बघल त्या नुसतं गप्पाच मारत बसता वे? काय काम बी पण असतात का तुम्हाला? हे बघ, तुझे ते जेल मधनं बाहेर पडलायस की नाही, ते आमच्यामुळं पडलायस। आम्ही नसतो तर अजून आज चढत असतास। त्यामुळं आमच्याशी नीट बोलायचं, रिस्पेक्ट न, कळलंय? चल रे का नाही? हा मग बी नाहीत काय म्हणे। या भया भया भया, अहो कलेक्टर बाई, अहो किती वाट बघायला उशिला। आता बरं वाटतंय ना? बघ अहो, आलासा ते बरं झालं। 2 दिवस झालं सुद्धा मॅडम काहीच खाल्लेलं नाही, तेव्हा मी त्यांच्यासाठी ज्यूस बनवून आणतो, तुम्ही त्यांच्या रूम मध्ये जा। अरे सुंदरी, आलीस तू? ये दारला दारला। काय ग, कशी आहे तुझी तब्येत आता? केव्हाची बरी झाली असती ते फिरकली सुद्धा नाहीस. बरं वाटतंय ना? बस
बैस. काय ग अशी मलूल का दिसतेस? कुठं काय? आणि त्या दिवशी तुला अशी अचानक चक्कर का आली? तुझा लोड कमी करण्यासाठी मी माझ्या नवऱ्याशी म्हणजे आधीशी बोलते ना, तर तू जशी माझी पे म्हणून काम करत होतीस ना, तशी त्याची पे म्हणून काम करायचंय तुला. सुंदरी, हा, काही नाही. तुला असं धडधाकड बघितलं ना, जीवात जीव आला माझ्या. आणि अनुला पण खूप बरं वाटलं असेल. ऑफिसमध्ये गेली होतीस का? हा हा, मला त्याच्याबद्दलच जरा बोलायचं होतं. बोल की. ते तुम्ही अनु मॅडमला सांगाल का? मी इथं तुमची काळजी घ्यायला येईल, पण मला ऑफिसला यायला नाही जमणार. का? जॉब का सोडतेस तू? हे बघ, जेव्हा तू कलेक्टर होशील ना, तेव्हा तुला या अनुभवाचा खूप फायदा होईल. मॅडम ते बरोबर आहे हो, पण अनु मॅडम म्हणत होत्या की इथून पुढं आदित्य साहेब ऑफिसची जबाबदारी सांभाळणार आहेत. आणि मला त्यांची पीए म्हणून काम करावं लागेल. मला ते नाही जमायचं. अगं, असं काय बोलतेस? ही आयती संधी चालून आली आपल्याला. तू जर त्याची पीए म्हणून काम केलंस ना, तर तू सतत त्याच्या बरोबर असशील. म्हणजे आपल्याला जी काही माहिती गोळा करायची आहे ती गोळा करणं सोपं होईल. आणि मला सुद्धा हे नको असलेलं सोंग ठेवायची गरज नाही पडणार. वा, काय नशीब आहे आपलं खरंच. पण मॅडम मला नाही जमायचं. ए बाई, आता नाही म्हणू नकोस. तू काहीही कर आणि जमव सुंदरी. अगं, तू कधी नव्हे तो आपल्या कचाट्यात आलाय. सोडायचा नाही आपण त्याला. नाही, तो तर नाट लावू नको. प्लीज प्लीज जमव माझ्यासाठी. तू कशाला आलायस इथे? निघतो. हे बघ कृष्णा, तू आधी शांत हो जरा. ए, शांत वगैरे काय व्हायचं नाही मला. मला बाहेर जायचं, अर्जंट काम आहे. जा इथून. मला हे बघ कृष्णा, मला जरा तुझी मदत हवी. हो ठीक आहे, पण आता ती वेळ नाहीये. मला बाहेर जायचंय अर्जंट. मला सांग, आपली एवढ्या वर्षांची मैत्री तू कसं काय विसरलास रे? एवढ्या वर्षांची. हे बघ, मला मान्य आहे की जे काही घडले, जे काही होते, त्यामध्ये सगळ्यामध्ये माझी चूक आहे. मी मान्य करतो ना. पण ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध तू आपल्या मैत्रीशी कसा काय लावू शकतोस? एक मिनिट. मित्र होतास ना, म्हणून आतापर्यंत तुझ्या चुकीच्या कामात तुला मदत करत आलोय. आणि मित्र आहे म्हणूनच आता तुला मदत करत नाही, हे लक्षात ठेव. मला सांग, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? हा, कोण आहे माझं? तू सगळ्यांना सगळं खरं सांगितलंस ना, तर सगळेच तुझे होतील. आधी आधी अरे तू रडतोयस? अरे अरे खूप ऑड वाटतं रे, तुझ्यासारखा माणूस असा रडतोय. आधी आधी शांत हो. सगळ्यांना खरं कसं सांगू? अरे अनुच्या पोटात बाळ आहे, प्रेग्नेंट आहे ती. तुला तिची अवस्था नाही माहित रे. डॉक्टरांनी सांगितलं की तिची अवस्था नाजूक आहे. ते कसं काय सांगू तिला सगळं खरं? म्हणजे काय झालंय? मला काहीच कळत नाहीये, सांग ना. डॉक्टरांनी सांगितलंय की या प्रेग्नन्सी मध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. अनुच्या जीवाला धोका आहे, नाहीतर बाळाच्या जीवाला तरी धोका आहे. आता या अवस्थेमध्ये मी कसं काय सांगू तिला खरं? आणि तुला काय वाटतं, मला बरं वाटतं हे सगळं करायला? मला हे सगळ्यांना एकदा तर सगळं खरं सांगून टाकायचं आणि मिटवायचं रे सगळं.
पण अरू ज्या अवस्थेमध्ये आहे, अरे पोटात बाळ आहे तिच्या, आणि मला नाही पटत रे, सत्यासाठी एका इनोसेंट जीवाचा बळी घेणं नाही पटत मला. इनोसेंट आहे रे ती, काय चूक आहे तिची? जी काही चूक आहे ना ती माझी आहे, सगळी चूक माझी आहे. माझ्यामुळे झालंय सगळं, माझ्यामुळे झालं. हा आधी अरे तू शांत हो प्लीज, रडू नकोस असं. आय एम सॉरी यार, मलाही माहित नव्हतं. तू मला आधी सांगायला हवं होतंस ना यार. तू शांत हो, तू बस इथे, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. शांत हो. मॅडम काय झालं? मला माहिती नाही, मला कळत नाही, मला खूप आग होते. थांबा थांबा, मी डॉक्टरला बोलवते. लवकर बोला. डॉक्टर, काळजी करण्यासारखं नाहीये ना काही? नाही, काही काळजी करण्यासारखं नाहीये, फक्त कानाचे ते थोडंसं लाल झालेलं आहे. आणि कशामुळे झालं हे ऍक्च्युली मी फोन चार्जिंगला लावला होता, गडबडीत तसाच रिसीव्ह केला, त्यामुळे झालंय. फोन चार्जिंग लावून कधीच फोनवर बोलायचं नाही. ऍक्च्युली फोन ऑफ करूनच चार्ज केला पाहिजे. हो, मी नेहमी तसंच करते, पण आज चुकून झालं माझ्याकडून. डॉक्टर, फार काही सिरियस नाही ना? नाही नाही, काही काळजीचं कारण नाहीये. त्या काही मलम आणि गोळ्या आहेत, त्या फक्त फॉलो करा, बरं होऊन जाईल. ओके डॉक्टर. पुष्पदे, बरं येते, काळजी घे. काय? सॉरी आधी, चुकून झालं माझ्याकडून. ठीक आहे, जाऊ दे. बघ, फार काही झालं नाहीये म्हणून तू टेन्शन नको घेऊस. इतकी कशी केअरलेस वागू शकते रे मी? बाळाची जबाबदारी घ्यायची आहे मला. हे असं वागलं तर कसं होणार आहे माझं? हे बघ, प्लीज असा विचार नको करूस, आणि नेगेटिव्ह पॉइंट्सवर तर बिलकुल फोकस करू नकोस. जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे, व्यवस्थित होणार आहे असं स्वतःला सांगत राहा. आणि फक्त सांगण्याचा प्रश्न नाहीये, मला खरंच असं वाटतं की सगळं व्यवस्थित होणार, चांगलं होणार. आपल्यात जेवढं बी शिल्लक राहिलं होतं ना, ते आज समजत संपलं. आजी, तुम्ही माझी ही अवस्था केली ना, हीच अवस्था एक ना एक दिवस तुमची नाही केली ना, तर नाव सुंदरी लावणार नाही मी. पण मी आत्ता या क्षणाला ठरवले, मी इथंच राहणार, अनु मॅडमची सेक्रेटरी बनून, आणि ते बी सतत तुमच्या डोळ्यात देखत. आणि आता बघूच कोण टिकतंय, तुम्ही का मी? आधी काय झालं? मी आलो.
काय ग, काय झालं? अगं कसला विचार करतेस एवढा? बरं हे बघ, अगं जेवण आणलंय मी तुझ्यासाठी आणि लाडू बी आणलाय बरं का तोंड गोड करायला. कसलं तोंड गोड करताय मावशी? इथं समजच कडवड झाले. आता आणि काय झालं? नुसतं संकटांवर संकट यायला लागले. पण संकट कसली ग? आता ह्या देवाला बी काय म्हणावं तेच कळत नाही मला. अरे बाबा आता किती अंत बघणार आहेस? काय झालं ग पोरी, कसलं संकट? तुम्हाला तर माहितीच असेल, अनु मॅडम प्रेग्नंट आहेत ते. माहिती आहे की, आणि बाळाचा बाप कोण आहे ते बी माहिती आहे मला. तर अनु मॅडम प्रेग्नंट असल्यामुळे त्यांना आराम करायची गरज आहे. त्यामुळे त्यांनी समधी ऑफिसची जबाबदारी माझ्यावर टाकली. समद काम मला सांभाळायला लावले. अगं मग चांगली गोष्ट आहे की ही. आता ह्याला संकट म्हणायला लागलीस वय तू? अगं उलट तुला चांगलं काहीतरी शिकायला मिळेल. उद्या कलेक्टर झालीस की नाही तर कसा निर्णय घ्यायचा असतोय ते बी शिकायला मिळेल बघ तुला. अहो मावशी, आता अनु मॅडम येणार नाही म्हणल्यावर कोण येणार ऑफिस मध्ये? येऊ दे की मग. अगं त्याला काय घाबरायचं आहे? आता काय नवरा बिवरा नाही तुझा त्यो. आणि आव जाऊ करून बोलवायचं नाही त्याला. त्याला आदित्यच म्हणायचं. आणि लई पल्ल्याला लावली की नाही त्यानं तर ऑफिस मध्ये हाकलून द्यायचं. हे बघ, तू आता त्या ऑफिसची बॉस आहेस. काय बोलताय मावशी? असं कसं करता येईल मला? अहो दिवसभर डोळ्यासमोर असणार आहेत ते. वय की ग. अगं माझ्या लक्षातच आलं नाही बघ ते. अगं तुझ्या बॉसचा नवरा म्हटल्यावर तो मालकच आहे की. अगं आतापर्यंत तुझं त्यानं काय बी ऐकला नाही आणि आता तर काय ऐकणार आहे इथं पुढं. अगं पण तू असं कर की सुधा मॅडमना फोन कर आणि त्यांना सांग म्हणा मला नाही यायचं ऑफिस मध्ये नोकरीला. झालं समजा सांगू. मग काय म्हणाले ग त्या? त्या उलटा असं म्हणाल्या की ऑफिस मध्ये काम कर, त्यांच्यासोबत काम कर, म्हणजे त्यांची समधी माहिती मिळेल. डोंबलाची माहिती मिळायची आता. आता काय कळायचं बाकी राहिले? अगं हे बघ, तू असं कर, तू सगळं सांगून टाकतेस ना. अगं एक ओळ जरी बोललीस की नाही तर सगळी माहिती मिळून जाईल बघ त्यास. अहो मावशी, असं नाही करतायत. असं कसं बोलताय तुम्ही? जाऊ दे बाई. अगं पण मी काय म्हणते, अगं तुझ्या आयुष्यात आता तो काय माणूस राहिलेला नाही. तेव्हा वजा करून टाक की त्याला. आणि हे बघ, आता ही चांगली संधी तुला चालून आली ती हातातनं घालवू नकोस बर का. अगं त्याला किती लपून राहणार आहेस तू? हा, त्याच्यापेक्षा ताट मानेने उभी राहा त्याच्या समोर. आता काय नवरा नाही तो तुझा, त्याला अजिबात किंमत देऊ नकोस. हे बघ, तुझं ते ऑफिस आहे आणि तो एक सहकारी आहे तिथं, तेवढीच किंमत द्यायची त्याला. अगं त्याच्यापेक्षा तू काय आहेस ते दाखव की त्याला, कळू दे त्याला बी. बर हे बघ, आता जेव की ग. हे बघ, आता टेन्शन घेऊ नकोस कसलंच. चल तोंड गोड कर बघू अगोदर. हा, कसलं बी टेन्शन घेऊ नकोस. अगं मी आहे की. काय झालं? असं का बघतोय? काही नाही ग. मी कधी कधी विचार करतो की मी एवढं सगळं डिझर्व करतो का? म्हणजे बघ ना, एवढं माझी एकट्याची इच्छा आहे म्हणून तू स्वतःचा जीव धोक्यात घालतेस. आधी तूच मला सांगतोयस ना पॉझिटिव्ह विचार कर, चांगले विचार कर. मग तू काय करतोयस? हे बघ, कोण काय डिझर्व करतं ना हे काळच सांगणार. हे बघ, कोण काय डिझर्व करतं हे काळ ठरवेल. आता इथून पुढे ना आपण आपल्या आयुष्यातली प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायची. मला ना तुला एक
छान तुझ्यासारखं गोंडस चालत पाळ द्यायचं. अगं असं काही नाही आहे की मला माझ्यासारखंच हवंय. मला तुझ्यासारखी एक गोड छान इंटेलिजंट मुलगी झाली ना तरी चालेल. नाही नाही नाही, मला मुलगाच हवा. हो आता ह्या गोष्टी काय आपल्या हातात असतात. जे होईल ते. पण ऐक ना, जसजसे दिवस जातील ना आपण अजून काळजी घ्यायला हवी. मला असं वाटतं की तू तुझ्या ऑफिसचा लोड कमी करून टाक आणि जमल्यास तर ऑफिसला जाणं बंद कर. अरे हो, विसरलेस, मला तुला सांगायचं होतं. इथून पुढे माझी सगळी जबाबदारी मी कलेक्टर बाईवर सोपवली. म्हणजे तसंही ती ऑफिसमध्ये अर्ध्याच्या वर लोड तीच सांभाळायची, पण आता ऑफिशियली मी सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवली. इथून पुढे तीच तुला रिपोर्ट करेल. अगं आय डोंट नो यार, म्हणजे तू डिसिजन घेतलायस ठीक आहे, पण मला नाही वाटत ती तयार आहे. इट्स टू अर्ली. बघ ना, ती आत्ताच कंपनीमध्ये जॉईन झाली होती स्वीपर म्हणून, त्यानंतर ती PA झाली आणि आता ऑलमोस्ट तुझ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तीच सांभाळते. हे बघ, तुझा तिच्यावर विश्वास नाहीये याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. माझ्यापेक्षा कमी नाहीये बर का ती, खूप हुशार आहे. तू तिच्यासोबत काम केलंस ना की तुला कळेल आधी. आणि दोन्ही ऑफिसची जबाबदारी तुझ्यावरतीच पडते ना. अगं मला काहीच गरज नाही, मी अजून 3 युनिट सांभाळू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आधी मला मान्य आहे, पण तू एकदा काम करून तर बघ तिच्यासोबत, मग ठरव ना. कामातून तुला इम्प्रेस करेल बघ ती. वाटते अशी पण खूप सॉलिड आहे. म्हणजे तिच्या दिसण्यावर जाऊ नको, खूप हुशार आहे ती. ठीक आहे. बरं चल झोपूया आपण. बघ सुंदरी, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी तुला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही. मी कधी तुझ्यासोबत नातं जुळवण्याचा प्रयत्न केलाय? हे बघ, मी आणि अनु फक्त मनाने नाही तर शरीराने सुद्धा नवरा बायको आहोत. तुला माहितीये तू काय आहे माझ्यासाठी? तू माझ्यासाठी शाप आहे, शाप. फोन पण उचलत नाहीये, बस काही प्रॉब्लेम क्रिएट करायला नको. फोन उचल यार. कोणाशी बोलतोय? एवढ्या रात्री तू कोणाला फोन केला होता? अगं आपल्या कृष्णाला कॉल करत होतो. सकाळी खूप कॉल करत होता, मला काही उचलता आले नाही, सगळे मिस कॉल मध्ये गेले, तर आता परत ट्राय करत होतो. मग तू आता इथे उभं राहून एकटाच उचल उचल असं का म्हणत होतास? अगं
सकाळी एवढा डेस्परेटली कॉल करत होता आणि आता कॉलच उचलत नाही म्हणून सारखा कॉल करत होतो. आधी अरे झोपला असेल तो, वाजलेत बघ किती. तू पण ना. हो. काय झालंय आधी? थोडा ऑफ वाटतोयस मला. म्हणजे मी गेले 2-3 दिवस बघतेय तुला. कसलं टेन्शन आहे का? हे बघ आधी, तुला माहिती आहे, हे बघ तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस. सांग काय झालंय? अगं नाही ग, असं काही नाहीये, आपलं रुटीन कामाचं टेन्शन, बाकी काही नाही. नक्की ना? नक्की. पण मला सांग, तू कशाला उठली? झोप कशाला खराब केली? तू ठरवलंय ना लवकर झोपायला जायचं म्हणून. चल चल झोपायला, चल 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 चल. चला चला आता आपण झोपूया. म्हणजे सॉरी, माझ्या आवाजामुळे उठलीस का तू? हा वय, तुमच्या आवाजामुळेच उठले. तुम्ही सकाळ सकाळ इकडे कस काय? ते मी इथून जात होतो, म्हटलं एकत्रच जाऊया क्लासला. अहो नाही नाही, मला आवरायला येळ लागेल. तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय? तुम्ही व्हा पुढं, मी येते मागणं आवरून. नाही हा, आज आपण एकत्रच जाऊया. एवढी वाट वाकडी करून आलो ना इकडे. हाय का? मग अशी म्हणला तुम्ही इकडूनच चालला होता आणि आता म्हणताय वाटवाकडी करून आलतो. म्हणजे इथून जाणार होतो, म्हणजे अगदी तुझ्या घरासमोरून नाही. तू जा, तू पटकन आवरून ये. किती वेळ लागेल तुला? अहो नाही, हे बघा पुरुषांचं लगेच आवरून होते, बायकांना जरा येळ लागतो. तुम्ही व्हा पुढं. ठीक आहे, मी थांबतो बाहेर इथे. जा. अहो पण तुम्हाला कशाला उगाच त्रास? झालं म्हणजे आता आम्हाला त्रास होणार. लगेच पर्क करून टाकतेस तू. मी तुझा मित्र आहे ना. अहो नाही तसं नाही, पण मला बसल्या बसल्या बोर होईल म्हणून म्हणलं मी. मला का बोर होईल? मी इथे बाहेर अभ्यास करत बसेल तुझा आवरून होईपर्यंत. जा. आणि आज आपण एकत्रच जायचंय, तरच मी असं समजेल की तू मला मित्र मानतेस. तुम्ही काय ऐकणार नाही. बस मी आले. ठीक, मी थांबतो बाहेर. गण्या, गण्या, काय रे गाणी काय ऐकत बसलायस असा ठोंब्यासारखा? हा, जरा उठ आणि काम कर जरा. सकाळी सकाळी बसतं का कोण असं ऑफिस मध्ये? ओ, तुम्ही कोण मला बोलणार आहे? तुम्ही कोण मला बोलणार आहे? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? एका मिनिटात तुला नोकरीवरून काढून टाकीन, कळलं ना? मला काढणार? काढा की. जावा, तुमच्या बॉस यायची वेळ झाली. आणि अनु मॅडम ने सुंदरी मॅडम, त्यांच्यासाठी तुम्हीच कॉपी बनवणार ना? जावा. तुला आत्ताच आधीच सांगून ठेवते, अवकादीत राहायचं. ए, अवकातीत आलो ना तर 2 मिनिटं बी थांबायची नाही तिथं. हा, तुलाच हौस होती ना अनु मॅडम साठी कॉपी बनवायची. आता सुंदरी अनु मॅडमच्या जागेवर आली, आल्यावर तुलाच कॉपी बनवायला लागणार ना. सनाया मॅडम बनवा कॉफी. ए गण्या, अरे गण्या, बघितलंस ना तुझा मित्र कसा बोलतोय ते? गण्या, अरे सिनियर आहेत तुझ्या, असं बोलतात. ज्याला तर ना एक दिवस दाखवणारच आहे मी. थोडा मॅडम. गण्या, तुझा कामाचं बघ.
अरे जा की. बघितलंच ना कसा उर्मटासारखा बोलत होता ते. त्या सोडाव मॅडम, त्याचं काय मनावर घेऊ नका. त्याचं की नाही वरचा मजला रिकाम आहे. बरोबर रे, तू त्याचीच बाजू घे. कारण तुला कसं कळणार ना की आपल्यापेक्षा कमी लायकीच्या माणसाला सर किंवा मॅडम म्हणावं लागलं ना की कसा त्रास होतो ते. मॅडम मला कळतंय. तुला नाही कळणार. आणि काय रे, तूच दाखवलास ना तो व्हिडिओ, तूच घडवून आणलंस ना हे सगळं. आणि तो विजू तोही तुझ्याचमुळे आला ना इथे आणि बसलाय आता माझ्या डोक्यावर येऊन. आता आहे का? अहो शनाय मॅडम, तुम्ही एवढ्या हुशार असून मी तुम्हाला कळण झालंय. मी पण होतो ना त्या व्हिडिओ मध्ये, मग मी कसं शूटिंग केलोय? बहुतेक गण्यानं केलं असेल. हा, पण हे गण्याचं डोकं नाही, त्याला कोण तर सांगितलंय हे समज करायला. नाही, त्याला तर मी सोडणार नाहीच आहे. पण तू माझ्याकडून सगळं बदवून घेतलंस. ते त्या गण्याने शूट केलं आणि तुम्ही दोघं खूप चांगले मित्र आहात. त्यामुळे यापुढे आता मला तुझ्यावरही विश्वास नाहीये. मॅडम मला सांगा, म्या किती वेळा आणि कसं सांगितलं तुम्हाला पटणार आहे की मला त्या सुंदरीचा बदला घ्यायचा आहे. काही जुना हिशोब आहे. समजा याचा सकट चुकता करायचा. माझी बी अशी इच्छा होती की अनु मॅडमनं जी जबाबदारी तिला दिली ती तुम्हाच नाही द्यावी. अहो तुम्ही कुठे, ती कुठे? अहो त्या गावठी पोरीला साधे इंग्लिश बोलायला येत नाही. तुम्ही कसं एकदम जंटलमॅन वाणी बोलताय बघा. आणि कसं आहे मॅडम, तुम्हासनी कसं मॅडम म्हणू वाटते. शनाया मॅडम, या सुंदरीला मॅडम म्हणूच वाटत नाही. असं एकदम जीवावर आल्यासारखंच होते. अहो झाडलोट करायची लायकी तिची. ठीक आहे, तू जर असं बोलत असशील तर मग माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि कसं आहे ना, या ऑफिस मध्ये तूच तर एक माझा साथीदार आहेस. आता कसं आपण दोघं असंच एकत्र राहिलो की नाही, समजा आपल्या मनासारखं करून घेऊया. काय आज सूर्य सकाळ सकाळी कसा उगवला आमच्या अंगणात? काय? सॉरी, मला कळलंच नाही. नाही म्हंटल, सकाळ सकाळी सूर्य कसा उगवला आमच्या अंगणात? काय नाही, सुंदरीची वाट बघतोय. असं होय? मग चल चहा करते तुझ्यासाठी. चहा पीत पीत वाट बघते. नाही आता नको, कारण की ती तयार झालीच असेल, येतच असेल. बरं बरं, मग मी जाते बाबा. मावशी, एक विचारायचं होतं. विचार की. म्हणजे कोणाच्या मागे बोलणं बरोबर नाहीये. सुंदरी माझी चांगली फ्रेंड आहे, मला तिची काळजी वाटते म्हणून विचारतो. काही झालंय का? म्हणजे काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला माहितीये का? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं तर काही हरकत नाही. मला जस्ट वाटलं म्हणून विचारलं. नाही नाही, तसं काय नाही रे बाबा. बरं झालं मावशी आल्या, नाहीतर तुम्हाला बोर झालं असतं. काय गप्पा मारत होता तुम्ही? अगं काय नाही, चहा करते म्हंटल ग. नाही, आम्ही बाहेर घेतो चहा. निघू आम्ही? बरं बरं.
काय बोलत होता तुम्ही मावशींसोबत? काय नाही, मावशी चहासाठी विचारत होत्या तर मी नाही म्हणालो. तसं नाही हो, मी बघितलं, मी आल्यावर तुम्ही विषय बदलत. जर एखाद्याला काही बोलायचं असेल ना त्याच्या तोंडावर बोलायचं, महाग नाही बोलायचं. अगं मी काय वाईट बोलत नव्हतो, मला तू उदास आणि दुःखी वाटले म्हणून मावशीला विचारत होतो की नेमकं कारण काय. मी तुम्हाला कधी काय सांगितलं मला त्रास होतोय, मला उदास वाटतंय? कधी काय सांगितलं मी तुम्हाला? सांगायची काय गरज आहे, तुझ्या चेहऱ्यावर. काय हो, इथं कशी काय गाडी थांबवली तुम्ही? काय नाही, जरा जुना हिशोब चुकता करायचा होता, पण हिशोब देणाराच पळून गेला. म्हणजे काय झालं? मला वाटलं जरा मजा येईल, पण फुसका बाहेर निघाला. अरे यार, एवढी चांगली सुरुवात झाली होती दिवसाची, परत तोंड घाण करावं लागणाऱ्या माणसावर. यार काय कटकट आहे या माणसाची, 2-2, 3-3 वेळा फोन लावला या माणसाला तर ह्याला अजिबात आवडत. स्वतः मात्र 1000 वेळा फोन करून पिळत असतो. जाऊ दे, उचलतच नाही, बघूया काय करतो ती. आता कसा आला वटणीवर, मेसेज पाठवलाय. मला जर कटकट समजून जर माझे फोन कट केले ना, तर मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. तुझ्या ऑफिसच्या खालीच उभा आहे मी वर येऊ की तू खाली येतोय? यार डोक्याला शॉट लावणार आहे माणूस, माझी नोकरी जायची अशा. हॅलो सर, मी जरा 10 मिनिटं खाली जाऊन येऊ का? फॅमिलीचा अर्जंट मेसेज आलाय मला, प्लीज. हां, ओके ओके. काय बोंबाबोंब करून ठेवलीस आता? तसं काही बोंबाबोंब करायला उरलंच नाही म्हणा. अनुला कळलं बिळलं की काय? तुझ्या बहिणीला बघ, कसं बाईकवर मुलाच्या मागे बसून फिरते ना ते बघ. मग तुला काहीच वाटत नाही? काय वाटायचं? अरे तुझी बहीण एका परक्या मुलाबरोबर फिरते आणि याच बहिणीची बाजू घेत होता ना इतके दिवस. बघ तिने काय सुरू केलंय. काय सुरू केलंय म्हणजे? काय म्हणायचं तुला? मला काहीच म्हणायचं नाही. मला माहित होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून फोटो काढून आणलाय. बघ जरा तो. हे तू गप रे जरा, गप. तू काय तिच्याकडे बोट दाखवतोयस? 4 बोटं तुझ्याकडे आहे ते विसरलास का तू? काय माणूस आहेस रे तू? लायकी आहे का तुझी तिच्यावर संशय घेण्याची? आणि काय हक्क आहे तुला? हा, तू काय केलंयस हे दिसत नाही आहे का तुला?
तो सिद्धार्थ तिचा मित्र आहे, भेटलोय मी त्याला. ते दोघं क्लासमध्ये एकत्र जातात म्हणून लगेच त्यांच्यात काय सुरू आहे का? शी यार शी. दुसऱ्यांना खेडवं, लो मेंटॅलिटी, नॅरो मेंटॅलिटी म्हणायचं, तर स्वतः काय करायचं? अरे तुला अक्कल नाहीये. चल सुंदरीला कळत नाही मी समजू शकतो, पण तुला कळत नाही त्या सिद्धार्थच्या मनात काय येते? हे तू गप रे गप. तुला काय करायचंय? हा, तुझा आता काय संबंध आहे तिच्याशी? आणि एक सांगतो, हे असलं काही सांगायला माझ्या ऑफिसवरती यायचं नाही बरं का. आणि मी आता पूर्णपणे सुंदरीच्या बाजूला उभा आहे. तुझा माझा आता काहीही संबंध नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तिचे उपकार आहेत तुझ्यावर. कारण इतकं सगळं होऊन सुद्धा तिने घरच्यांना काही सांगितलं नाही. तिच्याबद्दल असले भलते सलते आरोप कर फिरलास ना, तर मी घरच्यांना जाऊन सगळं सांगेन. अरे तुला समजतच नाहीये. ती हे जे काही करते ना ते माझ्याशी बदला घेण्यासाठी करते. एक सेकंड, तुझा काय संबंध आहे? हा, काय समजतोस रे स्वतःला तू? हे बघ, एवढा इम्पॉर्टन्स देऊ नको स्वतःला. तुला असं वाटतं का सगळं जग फक्त तुझ्याच भोवती फिरतं? हे बघ, सुंदरीकडे आता या असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही बरं का. आणि तिच्यासाठी तू एक क्षुल्लक बाब आहेस एवढं लक्षात ठेव. हे असले किडे ना फक्त तूच करू शकतोस, कारण तू आयुष्यभर फक्त इथे चिखलातच राहणार आहेस. पण तिचं तसं नाहीये. तिला खूप पुढे जायचं, खूप मोठी स्वप्न आहेत तिची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या असल्या गोष्टीत ना आता मला इंटरेस्ट नाही. हे बघ, आणि तिच्या कुठल्याही विषयात तू आता इंटरफेअर करायचं नाहीस. कारण आता मी उभा आहे तिच्या आणि तुझ्यामध्ये. परत या विषयात ना इंटरफेअर करायचं आणि परत माझ्या दारात यायचं. कळलं? निघ. नाही नाही, मॅथ्स मधलं डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन जे आहे ना ते मी तुला समजावून सांगेन. डोंट वरी. त्याचं काय आहे ना, क्लासमध्ये आपल्याला प्रोफेसर एवढं काही चांगलं शिकवत नाही, पण मी आहे ना. सिद्धार्थ, थँक्यू बर का. आता तू मला थँक्यू म्हणणार? हा, आणि सॉरी पण. अरे आधी थँक्यू मग सॉरी, काय झाले काय? नाही म्हणजे माझ्यामुळं तुमचा एक क्लास बुडाला ना. ठीक आहे ग, तुझाही बुडालाच की. नाही पण माझ्यामुळं तुमचा क्लास बुडाला हो. अगं ठीक आहे, इकॉनॉमिक्सचा होता आणि माझ्याकडे नोट्स आहेत, मी तुला देईन. तू फक्त असाच मन लावून अभ्यास सुरू ठेव. पास होशील आणि एक दिवस नक्की कलेक्टर बनशील. वय, काही करून मला कलेक्टर व्हायचंच आहे. आता काही पण करून कलेक्टर कशी होशील? आता तू जे काही करतेस ते काही पण आहे का? नाही ना. तू कष्ट करतेस, तू एवढी मेहनत घेतेस, जॉब करतेस, सुधा मॅमला सांभाळतेस, अनु मॅमला सांभाळते, घरी मावशी, पिकू, गावाकडे आजी, आई, या सगळ्यांना सांभाळून तू अभ्यास सुरू ठेवतेस. या कष्टामुळेच तुझं स्वप्न पूर्ण होईल. वय, आणि या समजात तुमची बिले मदत झाली आणि इथनं पुढे मी मला तुमची मदत हवी. अगं तुम्हाला कधी मदतीसाठी बोल, मी नक्की येईन. रात्री अपरात्री अभ्यास करताना काही अडचण आली तर मला बिंदास फोन कर.